राम मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी नटखट अंजू. तुम्ही मला आतापर्यंत दिलेल्या सगळ्या प्रेमाबद्दल मी रसिक प्रेक्षकांचे खूप आभार मानते. कारण तुमच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. आणि मेन म्हणजे माझा देव आणि आई या दोघांच्या सपोर्टमुळे मी एक यशाच्या शिखरापर्यंत जात आहे. त्यात सगळ्यात मोठा वाटा तुमचा सुद्धा आहे. तर मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि मी आज बोलण्याचं कारण काय आहे माहिती आहे काय? मी आज लय म्हणजे लय खुश आहे. का खुश आहे? थांबा तुम्हाला सांगते. कारण माझा आलाय Google AdSense पिन. ज्या पिनची मी खूप खूप वाट बघितली. मी माझ्या आईने म्हणजे असं एकदम आतुरता होती मला ह्या, जसं की 19 फेब्रुवारीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची आठवण करतो, की आपल्याला आतुरता असते की कधी येतो 19 फेब्रुवारी. तसंच मी कोल्हापुरी आहे ना, मग त्याच्यासाठी मला हे Google पिनचं सुद्धा मला तसंच वाटायचं. लई आतुरता होती मला, कधी यायचं माझं Google पिन, कधी यायचं मला Google पिन. इतका वाट बघितली Google AdSense पिनची की विचारू शकत नाही. का तर ह्याच्या मागचं पण एक कारण आहे. मी काही लोकांकडे माझा AdSense पिन भरून द्या मला Google फॉर्म, जो आपला YTला येतो तो मला भरून द्या म्हणून खूप जणांच्या मागं लागले. पण मला कुणीही भरून दिलेला नाही फॉर्म भावांनो, बहिणींनो. मी स्वतः माझं काम केलं. कारण जेव्हा आपण कष्ट करतोय आणि जिथं आपल्याला वाटते की लोकांना की आपलं चांगलं होणार आहे, तिथं लोकं आपल्याला आडपिटा आणायला चालू करतात. मग मी खूप लोकांना रिक्वेस्ट केली, विनंती केली की माझा हा फॉर्म भरून द्या मला. मला AdSense पिनची आता गरज आहे. माझं पेमेंट आता येतंय YouTubeचं. तर त्यांनी मला काहीही मदत केली नाही. त्यांना थँक यू. कारण मला त्यांनी मदत केली नाही. त्यामुळे मी शिकले तरी की Google AdSense कसं भरायचं. बरोबर आहे की नाही? आणि मग मी AdSenseसाठी माझं स्वतः रात्र जागून मी YouTubeचे सगळे व्हिडिओ बघितले, सगळी चाळण केली YouTubeची. आणि ज्यानंतर मी बघितलं त्यानंतर मी तसं ते भरत गेले. आणि त्यानंतर मी वाट पण बघितली. माझं 1, 2, 3 वेळा ॲड्रेस वगैरे चुकल्यामुळं माझा Google AdSense पिन आला नव्हता. सलग 3 महिने मला याला खूप त्रास झाला की का येत नाहीये बाबा. आणि जेव्हा फायनली माझा काल पोस्टमनचा मला फोन आला, तेव्हा मी इतकी खुश झाले. बापरे! म्हटलं माझा Google AdSense आला. मी आईला उड्या मारत सांगितलं, "आई, आपला Google AdSense नंबर आला" म्हणून. आणि लोकांना असं वाटतं की आम्ही हिला मोठं केलं, हे ते. त्यांचा सगळा गैरसमज आहे. कारण ह्यांनी काही आम्हाला मोठं केलेलं नाहीये. त्यांनी उलट आम्हाला पाय घालून पाडायचा प्रयत्न केलाय सगळीकडून. अजून सुद्धा पाडायचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की ह्यांना मी मोठं केलं. भविष्यात असं म्हणायला नको की आम्ही मोठं केलं त्यांना. नाही. कुणीही कुणाला मोठं करत नसतं. ही जगाची रीत आहे. जेव्हा तुम्ही पुढे जाल आणि AdSenseबद्दल जे काय असेल ते मी स्वतः सगळं केलं. आणि त्यानंतर हा AdSense पिन आज माझ्या हातामध्ये आहे. लोकांची मदत घेऊच नका शक्यतो. कारण लोकं पोसायला येत नाहीत, फक्त हसायलाच येतात. आणि उद्या म्हणायला नकोत, हिला आम्ही मोठं केलं. होय की नाही? बरोबर आहे की नाही? तर काही लोकं असं पण म्हणतात, ही कशी मार्केटला येत्या बघतो, ही कशी मोठी होत्या बघतो, मीच किंग आहे, मीच फिंग आहे. अरे बापरे! तू किंग आहेस, तू तुझ्या घरी राहा. दुसऱ्यांना बोलायला जाऊ नकोस. कारण सगळ्या गोष्टीचं कष्टाचं फळ परमेश्वर देत असतोय, कुठला माणूस देत नसतोय. खरं बोलायला गेलं तर 2018 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये आहे, फिल्म इंडस्ट्रीच्या. 2018 मध्ये मी मिस सांगली झाले. आणि त्याच्यानंतर मी झी मराठीवरती तुझ्याच जीव रंगला केलं, मिसेस मुख्यमंत्री यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं, अल्बम सॉन्ग केले, शॉर्ट फिल्म केले, काही मूव्हीज पण केलेल्या आहेत. पण त्या काही कारणास्तव रिलीज नाही होऊ शकल्या. पण ठीक आहे, त्यानंतर आपण एक कष्टाचं फळ घेऊन जसं कासवाची चाल चालत असतोय, तसं आपल्याला एक मनात वाटत असते, कधी व्हायचं. मला लहानपणापासूनच मला कामाची खूप आवड होती. म्हणजे नाटकांमध्ये, ह्याच्यामध्ये काम करणं. आम्ही पथनाट्य केली, लघुनाटिका केल्या आम्ही स्टेजवरती. बऱ्याच नाटकांमध्ये कामं पण केली कॉलेजमध्ये असताना. पण त्यानंतर हे असं मला वाटलं नाही की मी पुढे येऊन अशा सगळ्या लोकांसमोर एवढं फेमस होईन आणि एक नावासमोर एक अभिनेत्री, रील स्टार या सगळ्या गोष्टी लागतील. खरंच मी खूप आनंदी आहे त्या सगळ्या गोष्टीबद्दल. लोकं सध्याला आम्हाला अडवायचा खूप प्रयत्न करतायत. खरं त्यांना खरंच मनापासून मला हसायला येते त्यांच्यावरती.
कारण त्यांनी लोकांजवळ असं पण म्हणायला लागलेत आता, मीच किंग आहे, माझं सगळं चालणार आहे, माझं राज्य आहे, माझं अंतिम राज्य आहे, म्हणजे मी जोपर्यंत अस्तित्वात आहे असं त्यांचं राज्य असंच चालू राहणार. बाकी अंजलीच्या आईला घंटा पण काही मिळणार नाही. आणि देव तो घंटा एक दिवस पाडल नक्कीच. कारण घंटा वाजवायचा आणि घंटा तोडून टाकायचा पण देवाच्याच हातात असते. बरोबर आहे की नाही? तर तुमच्या पण आयुष्यात अशी काही लोकं असतील जे तुम्हाला आडवे येतात. तर येऊ द्यात, कारण त्यांना परमेश्वर उत्तर देणार आहे. बरोबर आहे ना? परमेश्वर एक दिवस त्यांना नक्की उत्तर देईल. आणि ज्या पण गोष्टी आपण आई-वडिलांचं ऐकतोय ना, तेव्हाच आपलं फायद्याचं असतं एवढं लक्षात ठेवा. कारण बाहेरची माणसं आपल्याला वाईट गोष्टी शिकवायलाच येतात. वाईट गोष्टी आयुष्यात आणायलाच येतात. वाईट गोष्टींचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करायसाठीच येतात. त्यामुळे आई-वडिलांचं ऐका. तुम्हाला पण माझ्यासारखं फायद्यात तुम्ही जाल. खरं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या येणाऱ्या वस्तू असू देत, काही गोष्टी असू देत, आपण खूप कष्टाने घेतलेल्या असतात. आणि असाच मला एक अनुभव आला या गोष्टीचा, की एका ठिकाणी माझा मोबाईल आणि माईक दोन्ही पडलं जोरात, असं एका व्यक्तीच्या हातातून. आणि मोबाईलला रिसिव्हर होता, iPhone पडला आणि मोबाईलला रिसिव्हर तसाच लावलेला होता आणि तो पडला. तेव्हा मला खूप रडू आला. अजून पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते त्या गोष्टीसाठी, की आपण ज्या पण वस्तू घेतोय, त्या खूप कष्टातून घेत असतोय आणि आम्ही आमच्या कष्टाने घेतलेल्या त्या वस्तू होत्या. ₹1.5 लाख जागेवर भरलेले आम्ही. आणि जे माईक 36,000चा असो, कारण काही असो, सगळं आपण आपल्या कष्टाने घेतोय तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी हे येतच. कारण मी माझ्या वस्तू खूप जपते. अगदी कागद जरी असला तरी तो मी खूप जपून ठेवते माझ्या घरामध्ये. कारण मला कुठली वस्तू मला हरवलेली किंवा पडलेली, फुटलेली नाही आवडत. आणि मग काही लोकं म्हणतात, "ही लई ओव्हर ॲक्ट करते, ही लई ॲक्टिंगच करायला लागली, हिला एवढी हायपर व्हायची काय गरज होती?" अचानक ते फुटलंच असतं त्यावेळेला, तर मी काय करणार होते? तर त्यांना मला हेच सांगायचं, की आम्ही ओव्हर ॲक्ट, फिअर ॲक्ट असलं काही करत नाही. मागं बोलायचं सोडून द्या. जे काही तुम्हाला बोलायचं आहे ना, आमच्या तोंडावर बोला. आमचा फायदा घेऊन परत आम्ही मागं फिरलो, की लगेच आमचं नाव घेऊन लोकांजवळ तुम्ही बोलतायसा, आमची बदनामी करतायसा. अंजली अशी, अंजलीची आई अशी, अंजलीला आई लईच धाकात ठेवत्या, अंजूचं काही नाही हो. पण अंजलीच्या आईनं अंजलीला धाकात नाही ठेवलेलं. अंजलीच्या आईनं अंजलीवर खूप चांगले संस्कार केलेले आहेत. माणसं लई भेटतात आम्हाला, हे गेलं घंटा फरक पडत नाही, ते गेलं घंटा फरक पडत नाही. मी सगळ्यांना कोलतोय. ठीक आहे हो. एक दिवस परमेश्वर या सगळ्याचा न्याय करलच. पण तुम्ही जी चांगली माणसं गमवायला लागलाय ना तुमच्या आयुष्यातली, ती परत तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला माणसं तर ढिगानं मिळतील, लाखो मिळतील. तुमच्या आयुष्यात लाईन लागेल माणसांची. पण चांगली माणसं मिळत नसतात. जपायला लागतात माणसं. तुम्ही ह्याच्याजवळ आमचं घाण केलंय, तुम्ही त्याच्याजवळ बोलताय, बदनामी करताय, आम्ही तशा नसताना तुम्ही बोलताय ना, हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. असू दे, काय असेल ते असेल. आज ॲडसन पिनमुळे मी खूप खुश आहे. मला आनंद वाटतोय. कुणी मदत केली नाही त्याबद्दल सगळ्यांची मी आभारी आहे बरं का, की तुम्ही मला मदत केला नाही. पण खरं तर आमच्या कष्टानं आम्ही फॉर्म पण भरला. ॲडसन अकाउंटचं माझं पिनसुद्धा आलं आणि आता माझे पैसेसुद्धा YouTubeला चालू झालेले आहेत. आणि हे Google ॲडसन आले पिन, त्यामुळं आई पण लई खुश आहे. आईला पण, आईमुळं तर मी आज आहे. एक तर देव आणि एक माझी आई. आम्ही दोघी पण एकमेकींना लई भारी आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, जेव्हा एक आई-वडील साथ देत असतात ना, ती एक निरपेक्ष, म्हणजे कुठली आशा नसते त्यांना. माझं मूल पुढं जावं हीच एक आशा असते त्यांना, म्हणून त्यांनी आपल्याला साथ देत असतात. माझ्या मुलाचं नाव व्हावं. आणि मी माझ्या आईची सगळी स्वप्न पूर्ण करायला लागलोय. आणि इथून पुढं सुद्धा माझ्याकडून जेवढी पण स्वप्न पूर्ण होतील, मी ती सगळी पूर्ण करणार, माझ्या आईची सगळी स्वप्न. आई करणार ना? नक्की नक्की. आणि तू खुश आहेस सांग की आपल्या मंडळींना. होय मंडळी, मी खूप खूप खुश आहे आणि खरंच तुम्हाला धन्यवाद. थँक्यू. थँक्यू तिला की थँक्यू म्हणायचंय, तिला भरून आले. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. तुम्ही असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि असंच नटखट अंजू आणि रेखा कॉमेडीला असंच साथ देत राहा. आणि मला एवढंच सांगायचं आहे की जे बी ह्या क्षेत्रात काम करत तुम्ही असं असल्या संकटातनं असल्यासमोर तुम्ही जात असाल तर कुठल्याही गोष्टीत टेन्शन घेऊ नका.
काम करत राहा इमानदारीनं, त्याचं प्रतिफळ नक्की मिळतंय. म्हणतात ना, परमेश्वर घरात अंधेर आहे पण अंधार नाही ना. तसं आपल्या जीवनात कधीतरी उजेड पडतोय. लोकांनी किती अडवायचं आहे, किती अडचणीत आणायचं आहे, किती हातातली कामं काढून घ्यायची आहेत लोकांच्या, ते सगळं त्यांना त्यांचे प्रयत्न चालू राहू दे. कारण एक गोष्ट निष्ठेने काम करत राहा, कष्टाने काम करत राहा, इमानदारी ठेवा. नक्की तुम्ही ह्या गोष्टीत अधिक फायदा होईल तुमचा ह्या गोष्टीमुळं. आणि इथून पुढे पण आमच्यावर असंच प्रेम करत राहा. आणि चला, मी आता जाते. मला थोडं काम आहे. ते काम करून झाल्यानंतर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ सगळा बघितलाय ना, आता लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. तुम्हाला पण Google AdSense विषयी काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला एक व्हिडिओ फॉर्म भरायचा कशा पद्धतीने हे नक्की बनवून देईन. थँक यू. धन्यवाद. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.